नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे आणि लीला दोघंही आता पाणीपुरी खायला ठेल्यावरती निघालेले असतात। तेव्हा तिथे मात्र घडतं असं की एजे आणि जेव्हा लीला निघालेले असतात तेव्हा एजे लीलाला घेऊन जात असतात आणि त्याच वेळी लीलावरून खाली आलेली असते। लक्ष्मी आणि सरस्वती तिथं असतात आणि त्या दोघी जणी लगेच प्रश्न विचारतात की तुम्ही कुठे चाललात। तेव्हा लीला म्हणते की एवढी साधी गोष्ट ही माहीत नाही आहे का? एखाद्या जाणाऱ्या माणसाला त्याला टोकायचं नसतं हे पण तुम्हाला कळत नाही आहे का? आणि मी तुमची सासू आहे, मला विचारणारे तुम्ही कोण? हां, पण ते जाऊ द्या, तरी पण मी तुम्हाला सांगत आहे की आम्ही पाणीपुरी खायला निघालेलो आहे, मी आणि एजे ठेल्यावरती। तेव्हा ती म्हणते की आम्ही दोघं नाही आहे तर तिघं निघालेलो आहोत हे ती सांगत असते। त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं बोललं जात असतं तेव्हा इकडे आता फोन केलेला असतो तो म्हणजे विक्रांतने, आणि तो म्हणत असतो किशोरला की काय टाकू पाणीपुरीमध्ये? रगडा टाकू, तिखट पाणी टाकू का वीज टाकू? पण इकडे मात्र ही गोष्ट कळतच नाही, कारण किशोर म्हणत असतो काय बोलतेस तू नक्की हे? आणि ते सगळं त्या मण्याच्या स्टाईलमध्ये बोलत असतो। तेव्हा तो सांगत असतो की एजे आणि लीला पाणीपुरी खायला येणार आहेत आज, तर त्यांच्यासोबत पाणीपुरी खायला मी चाललेलो आहे। हे ऐकल्यानंतर किशोर म्हणतो की त्या लीलाला संपवायचं आहे, पण एवढ्या लवकर नाही, तर ती एक मण्या म्हणजे काय माहिती आहे का, स्लो पॉयझन आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला तिला संपवावं लागणार आहे। हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर एजे आणि लीला आता ठेल्यावरती पोहोचलेले असतात। मग एजे आणि लीला गाडीतून उतरतात, मण्या मात्र तिथे बाहेर त्या ठेल्याच्या बाजूला लपून बसलेला असतो आणि त्या पाणीपुरीवाल्याला सांगत असतो की त्यांना काहीही सांगू नका। मग लीला म्हणते मी तर इथं आलेली आहे, पण मण्या आला असेल ना, हे सगळं व्यवस्थित होईल ना, असं लीलाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। तेव्हा लीला विचार करत असते। एजे म्हणतात काय झालं? तेव्हा लीला म्हणते नाही, काही नाही। तर एजे म्हणतात काय झालं नक्की? तर लीला म्हणते की मण्याला पाहते। एजे म्हणतात की कुठे मण्या आला नाही का अजून? इकडे मण्या मात्र तिथून ठेल्याच्या बाजूने येतो आणि म्हणतो हे काय, तुमच्या आधीच आलेलो आहे, तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मी इथे पोहोचलेलो आहे, असं मण्या बोलू लागतो। आणि लीला म्हणते की ह्याला कसं कळलं? खरं तर मला कळतच नाही आहे की याला ह्या गोष्टी कशा कळतात, कारण एजंटच्या समोर नाटक करायचं आहे, ही गोष्ट मण्याला कशी कळलेली आहे, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो। आणि लीला मात्र विचारात पडलेली असते। लीला म्हणत असते हे सगळं काय घडतंय? कारण काहीही झालं तरीही मी जे काही बोलत आहे किंवा हे जे काही घडत आहे ते वेगळं तर नाही आहे ना, म्हणजे हा नक्की कोण आहे, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो। एजे म्हणत असतात की लीला तुला या ठिकाणी पाणीपुरी खायची आहे? लीला म्हणत असते की हो। तेवढ्यात मण्या तिथे येतो आणि मण्या म्हणतो की तुम्ही इथे स्थानापन्न व्हावं आणि लीला तू इथे। मण्याचं हे बोलणं ऐकून एजे म्हणतात हा तुझा मित्र आहे? तेव्हा एजेंना तर अगदी धक्का बसलेला असतो की हा असला कसला मित्र यायचा, काय आहे हे सगळं, असं एजेंटचं चाललेलं असतं। परंतु इकडे लीला बोलत असते की हो तुम्ही त्याची अगदी फिरकी घेऊ नका, पण एजे त्याला पाहता क्षणी म्हणतात की तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, हे सगळं बोलणं चालू असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कालिंदी सरापाला घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते रेऊचे मुहूर्त काढला तेव्हापासून ना मला चैनच पडत नव्हते, मला कळतच नव्हतं की काय करू किती करू, म्हणून मी आपलं सरापांना घेतलं आणि इकडं आलेली आहे, असं ती सांगू लागते। आणि मग दागिने खरेदी सुरू होते, सगळेजण तिथं असतात, खूप सुंदर सुंदर हार असतात। मग आजी त्यातले हार सिलेक्ट करत असतात, रेऊला देत असतात, एक हार त्यातून काढतात आणि त्या म्हणतात की हा लीलासाठी। त्याचबरोबर त्यानंतर त्या म्हणतात की कालिंदीताई हा हार कसा वाटतोय तुम्हाला? तेव्हा लगेचच कालिंदी म्हणते की हो छान आहे। तेव्हा कालिंदीला आजी म्हणतात की हा हार तुमच्यासाठी। हे ऐकून कालिंदीच्या तर शिट्ट्याच वाजतात। कालिंदी म्हणते माझ्यासाठी? तेव्हा आजी म्हणतात हो तुमच्या लेकीचं लग्न आहे, तुमची पण हौसमौज झाली पाहिजे। त्याचबरोबर दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीला सांगतात तुमच्यासाठी पण दागिन्यांची खरेदी सुरू करावी लागेल, तुम्ही पण तुमच्या सराफाला बोलवून त्याच्याकडून तुम्हाला हवे ते दागिने तुम्ही घेऊ शकता बनवून, असं आजी सांगत असतात। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की एजे आणि लीला असतात। एजेंना मात्र धक्का बसलेला असतो त्या मण्याला पाहून, कारण मण्याला पाहून एजे म्हणत असतात हा काय, हे कसलं ध्यान आहे, असं एजेंचं चाललेलं असतं। मग मण्या 2 प्लेट पाणीपुरी घेतो आणि तो पाणीपुरी घेऊन येतो आणि त्याचबरोबर एजे आणि लीलाला सांगतो की हे घ्या, ही पाणीपुरी तुमच्यासाठी आणि त्याचबरोबर ही पाणीपुरी लीलासाठी, असं सांगितलं जात असतं। तेव्हा एजे म्हणतात की लीला पाणीपुरी खाणार नाही आहे, तिचं पोट बिघडलेलं आहे,
ती फक्त माझ्यासोबत आलेली आहे, अन्यथा तिला पाणीपुरी वगैरे काही खायचं नाही. तेव्हा लीला म्हणते की नाही, मी खाऊ शकते पाणीपुरी, आता माझं पोट दुरुस्त झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर एजे म्हणतात की खरंच खाऊ शकतेस ना? तेव्हा लीला म्हणते की हो, मी खरंच खाऊ शकते पाणीपुरी. मग एजे विचार करतात की लीलाला आधी पाणीपुरी देण्याआधी आपण ती पाणीपुरी स्वतः खाल्ली पाहिजे. मग एजे लीलाची जी पाणीपुरी आहे ती स्वतः खातात आणि त्यांना इतकं ते घाण लागतं, त्यांचं तोंड पाहूनच कळत असतं की ती पाणीपुरी किती घाणेरडी वाटत आहे. एकतर एजेंना ती जागा बघूनच कसं तरी झालेलं असतं आणि एजेंच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात. एजे म्हणत असतात की हे सगळं काय आहे, नक्की हे कशा पद्धतीनं घडतंय, हे एजेंच्या डोक्यात असतं. एजेंना त्या गोष्टीचा राग येत असतो, पण लीलासाठी हे सगळं एजे सहन करत असतात. आणि त्याचबरोबर एजे म्हणत असतात की लीला, तुला पाणीपुरी आवडली आहे? तेव्हा लीला म्हणते की हो. एजे म्हणतात की काही झालं तरी तुझं तोंड बघूनच मला कळलेलं आहे की तुला ही पाणीपुरी आवडलेली आहे, कारण मी बनवलेली पाणीपुरी तुला आवडत नव्हती आणि ही पाणीपुरी तुला खायची आहे, असं एजेंचं म्हणणं असतं. एजे मात्र लीलाकडे पाहत असतात, कारण लीलाला ती पाणीपुरी अजिबात आवडलेली नसते. कारण लीला म्हणत असते की एजेंनी एवढी छान पाणीपुरी बनवली होती, पण मी हे अति केलेलं आहे, मी असं वागायला नको होतं. तर इकडे मन्या तिथे येतो आणि मन्या म्हणतो ही माझ्यासाठी आणलेली आहे पाणीपुरी. आणि मग मन्याने हे सगळं ठरवून केलेलं असतं, एजंटसाठी वेगळी प्लेट, लीलासाठी वेगळी प्लेट, स्वतःसाठी वेगळी. आणि अचानक लीलाला खूप जोराचा ठसका लागतो आणि मग एजे मात्र पाहू लागतात. एजे लीलाला म्हणत असतात, काय चाललं तुझं हे, तुला ही असली पाणीपुरी खायची आहे? मला ना कळतच नाही आहे लीला, नक्की तुझं काय चाललेलं असतंय, तू कशा पद्धतीनं वागतेस, काय करतेस, काहीच कळत नाही आहे, असं एजे म्हणत असतात. आणि त्यानंतर एजे लीलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याचबरोबर एजे पाहत असतात. लीलाच्या डोळ्यातलं पाणी स्वतःच्या हातातील रुमालाने ते पुसतात. एजे लीलाची मदत करत असतात, स्वतःच्या हाताने तिला पाणी प्यायला देतात आणि तिची काळजीही घेत असतात. पण मन्या मात्र इकडे त्याची वाट लागलेली असते, कारण एजेंनी एकदा सोडून 2 वेळा त्याला म्हटलेलं असतं. तेव्हा मन्या म्हणत असतो की अहो, तुम्ही मला वृत्तपत्रामध्ये पाहिलं असेल. तेवढ्यात मन्या येतो आणि म्हणतो की लीला, ही भेळ आणली मी तुझ्यासाठी खास माझ्या हाताने बनवून. तेव्हा एजे म्हणतात की तू खा, कारण तिला नको आहे, असे एजे स्पष्टपणे सांगून टाकतात. तेव्हा मात्र मन्या पाहतच राहतो. मन्याला धक्का बसलेला असतो. मन्याचं असं म्हणणं असतं की नक्की करायचं काय आता, हा प्रश्न मन्याच्या पुढे उभा राहिलेला असतो. एजेंनी लीलाचा हात पकडलेला असतो आणि लीलाला म्हणतात की चल. लीलाला खरं तर एजेंटसोबत छान वाटत असतं. एजे छान तिला प्रपोज करणार असतात, पण आजींच्या ह्या मूर्खपणामुळे हे सगळं झालेलं असतं आणि हे मन्याचं ध्यान लीलाच्या पदरी पडलेलं असतं. लीलाला नसते उद्योग करावे लागत असतात. खरं तर लीलाने आता लवकरात लवकर हे सगळं सत्य एजेंटच्या समोर आणावं आणि एजेंटच्या प्रेमाचा स्वीकार करावा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.